नमस्कार मित्रो, आज आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिक वरती रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे। तर मित्रो, शासनाने काय नेमकी मोठी घोषणा केलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो, चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रो, पाहूयात आज आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांसाठी काय नेमकी मोठी घोषणा केलेली आहे। मित्रो, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काय नेमकी घोषणा केलेली आहे पहा। एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा। शेतकऱ्यांच्या 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली। बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसमर्थाचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मित्रो काल पार पडलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे की आता 1,60,000 रुपयांपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे मुद्रांक शुल्क हे आता माफ करण्यात येणार आहे। मित्रो, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे। डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले। मित्रो, कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली। या कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे तसेच इतर काही मंत्री, आमदार, विविध खात्याचे अधिकारी या कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमांच्या माध्यमातून उपस्थित होते। मित्रो, किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातील 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली। त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला। बीड जिल्ह्यातील महसूल, कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसात 4,75,000 शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फार्मर्स आयडी तयार केले आहेत। याकरिता 2 ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहित आणि घर बसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो। याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे। ॲग्रिस्टॅक CPMU यांच्याकडून या प्रकल्पाचे कार्यान्वयन केले जात आहे। मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे। हे सरकार बळीराजाचे आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटात आपण त्यांना भरभरून मदत केली आहे। आपला देश कृषी प्रधान आहे। आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच सर्व योजनांचे नियोजन करतो आहोत। शेतकऱ्यांना गेल्या 1.5 वर्षात 45,000 कोटीची मदत आपण केली आहे। सिंचनाचे 120 प्रकल्प मार्गी लावले आहेत। यामुळे राज्यातील 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। शेती, माती आणि शेतकरी यांच्याशी आपली नाळ जोडलेली आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी राज्य सरकार राबवत असलेल्या 1 रुपयात पीक विमा, जलयुक्त शिवार अशा योजनांची देखील माहिती दिली आहे। मित्रो, मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे। त्यामुळेच डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी करण्याचा हा त्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प देखील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणारा ठरेल। शेतकरी बळीराजा हा अन्नदाता मायबाप आहे। आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला। शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या घोषणेचे कृषी मंत्री श्री मुंडे यांनी स्वागत केले। या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मंत्री श्री मुंडे म्हणाले की देशातील 6 जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला। त्यामध्ये बीड आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांनीच याची यशस्वी कार्यवाही केली। बीड जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी अहोरात्र राबून सुमारे 1,251 गावातील शेतकऱ्यांचा डाटा एकत्र केला। त्यातून सुमारे 4,75,000 शेतकऱ्यांचे फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत। बीड जिल्ह्याची निवड ही आपल्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे, तसेच राज्यातील कृषी क्षेत्रातील विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले। जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांनी प्रस्तावित केले तसेच आभार मानले। तर मित्रो, अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमामध्ये केलेली आहे। तर मित्रो, शेतकऱ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अशी अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। धन्यवाद।